नमस्कार मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मराठी नोकरीवाला यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न मी घेऊन आलो आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतर मित्रांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चला तर मित्रांनो प्रश्नांना सुरुवात करूया. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न, कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य. प्रश्न दुसरा बघा मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या नवीन मुख्यमंत्री वयोश्री योजनेला लाभ किती वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 65 वर्षावरील. प्रश्न क्रमांक 3 बघा मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले नवीन मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ किती लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 2 लाखापर्यंत. प्रश्न क्रमांक 4 बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सौरभ राव. प्रश्न क्रमांक 5 बघा मित्रांनो, झारखंडमध्ये चंपई सोरेन यांना विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने किती मतं पडली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 47. प्रश्न क्रमांक 6 बघा मित्रांनो, भारत देशात कोणत्या नवीन अतिवेगवान महासंगणकाची निर्मिती करण्यात येत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो परमशंख. प्रश्न क्रमांक 7 बघा मित्रांनो, कोणत्या भारतीय संगीत बँडला संगीतातील सर्वात उत्कृष्ट ग्रामी अवॉर्ड मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो शक्ती. क्रमांक 8 बघा मित्रांनो, भारतीय शक्ती बँडच्या कोणत्या अल्बमला संगीतातील उत्कृष्ट ग्रामीण पुरस्कार मिळाला आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो धिमीच मुवमेंट. प्रश्न क्रमांक 9 बघा मित्रांनो, 66व्या ग्रामीण अवॉर्डमध्ये पुरस्कार मिळालेले भारतीय संगीत बँड शक्तीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1973. क्रमांक 10 बघा मित्रांनो, 66व्या संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रामी पुरस्कारमध्ये किती भारतीयांना पुरस्कार मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 5. प्रश्न क्रमांक 11 बघा मित्रांनो, 66व्या संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रामी पुरस्कारमध्ये भारतीय तबला वादक जाकीर हुसेन यांना किती पुरस्कार मिळाले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 3 पुरस्कार. प्रश्न क्रमांक 12 बघा मित्रांनो, सलग 4 वेळेस संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रामी पुरस्कार मिळवणारी टेलर स्विफ्ट ही कोणत्या देशाची गायिका आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अमेरिका. प्रश्न क्रमांक 13 बघा मित्रांनो, केंद्र सरकारने निश्चित केलेले सुशांत निर्देशकांनुसार कोणत्या राज्यात प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो रायगड जिल्हा. प्रश्न क्रमांक 14 बघा मित्रांनो, केंद्र सरकारने निश्चित केलेले सुशासन निर्देशकांनुसार कृषी व संलग्न क्षेत्रात कोणत्या जिल्हा राज्य प्रथमावर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो परभणी जिल्हा. प्रश्न क्रमांक 15 बघा मित्रांनो, केंद्रीय सरकारने निश्चित केलेले सुशासन निर्देशानुसार अहवाल प्रसिद्ध करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील कितवे राज्य आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो हे 5वे. क्रमांक 16 बघा मित्रांनो, सार्वजनिक परीक्षा आयोग मध्येच्या प्रतिबंध 2024 हे विधेयक लोकसभेसाठी कोणी मांडले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो जितेंद्र सिंग. प्रश्न क्रमांक 17 बघा मित्रांनो, लोकसभेत मांडलेले सार्वजनिक परीक्षा आयोग माध्यमाचे प्रतिबंध 2024 विधेयकात किती वर्षाच्या शिक्षेची तरतुदी केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 3 वर्ष. प्रश्न क्रमांक 18 बघा मित्रांनो, लोकसभेत मांडलेल्या सार्वजनिक परीक्षा आयोगामध्येचे प्रतिबंध 2024 विधेयकात किती रुपयाचा दंड तरतुदी आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो 1 कोटीपर्यंत. प्रश्न क्रमांक 19 बघा मित्रांनो, अमेरिका, मेक्सिको व कॅनडा ह्या देशात कोणत्या वर्षी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 2026. क्रमांक 20 बघा मित्रांनो, देशातील सेवा क्षेत्राचा PMI निर्देशक जानेवारी महिन्यात किती गुणांवर पोहोचला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 61.8%. क्रमांक 21 बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात कोठे बिबट्या सफारी निर्मिती करण्याचं महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो जुन्नर. क्रमांक 22 बघा मित्रांनो, 2024 मध्ये ऑलिम्पिक खेळण्यासाठी मशाल वाहक म्हणून भारताकडून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अभिनव बिंद्रा. प्रश्न क्रमांक 23 बघा मित्रांनो, 2023 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पॅरिस. क्रमांक 24 बघा मित्रांनो, उत्तराखंड राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो रितू बहारी. क्रमांक 25 बघा मित्रांनो, रितू बहारी यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या पहिली महिला मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो उत्तराखंड. असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रो, याची PDF आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात येणार आहे, तर नक्कीच तुम्ही जॉईन करू शकतात. आणि मित्रांनो, टेलिग्रामला नक्कीच ही PDF टाकणार आहे. चला तर मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय.